नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण बाही डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथं मी बाही कट करून घेतलेली आहे. तर बघा, बाही घेतलेली आहे मी 11 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस मिळवून घेतलेला आहे. म्हणजे मी अस्तरच्या याच्यामध्ये अर्धा इंचच वाढून घेत असते, तर तुम्ही 1 इंच पण वाढून घेऊ शकता. तर बघा, 11 इंच घेऊन अर्धा इंच प्लस मिळवून घेतलेला आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा, मी पहिलीच बाही कट करून घेतलेली आहे. तर बघा, या पद्धतीने आपली 11.5 इंचाची बाही झालेली आहे. आणि गोलातलं दंड घेतलेला आहे मी 9.5 या पद्धतीने आणि 3 इंचांनी डाऊन करून घेतलेली या पद्धतीने आणि त्याला राऊंड देऊन मागचा पुढचा भाग कट करून घेतलेला आहे. तर बघा, 5.5ची बाही आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळून घेतलेला आहे. म्हणजे दंड आहे 5.5चा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळून घेतलेला आहे. तर बघा, इथं घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे, म्हणजे बाही आहे. तर बघा, त्याला कडानी थोडंफार कापड कमी पडलं होतं, तर मी त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला अशी बाही ठेवून घ्यायची आहे आणि एक अशी उचलून इकडून ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या 2 बाही तयार होत्या. शक्यतो नेहमी आपल्याला असंच करायचं असतं, नाही तर एकच बाही दोन्ही पण बाही आपल्या एकाच साईडच्या बाही होऊ शकत्या. त्याच्यामुळे आपल्याला सेम असंच करायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच खालून पट्टी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मध्ये पलटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आतमध्ये मुडपुण्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि परत इकडून सोयीचं करून आपल्याला अस्तरवरती टीप मारून घ्यायची. या पद्धतीने लेवल करून आपल्याला हे ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण दुसरी पण तयार करून घेऊया. तर बघा, मी दुसरी पण तयार करून घेतलेली आहे आणि याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य या पद्धतीने. तर बघा, मध्य घेतलेला आहे. तर तुम्ही बाई आधी रेडी पण करून घेऊ शकता. तर बघा, इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे. तर बघा, 10 इंचची उंचीचं मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि 4 इंच रुंदी घेतलेली आहे. तर मी हे 2 घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या 2 बाईला. तर बघा, या पद्धतीने मी अशी याला घडी मारून घेतलेली आहे, म्हणजे या दोन्हीकडचे 2 होतील या पद्धतीने. तर बघा, 1 इंच आपल्याला असं घ्यायचं आहे, घडी मारलेली आहे तिथून, आणि 1 इंच असं. या पद्धतीने 1-1 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, अशी तिरकी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतल्याच्यानंतर आता इकडून पण आपल्याला ह्यो टोक या टोकावरती असा मुडपून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जे कट करून घेतलेलं आहे त्याची मार्किंग आपल्याला अशी या पद्धतीने तिरकी करून घ्यायची आहे. परत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इकडच्या साईडने पण सेम तसंच करायचं. आपल्याला ह्यो टोक त्या टोकावरती ठेवायचं आहे जिथं कट केलेलं आहे तिथं, आणि आपल्याला जे कापलेलं आहे ते टोक आपल्याला परत याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हासचं आणि कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले सगळे सारखे होते. तर बघा, या पद्धतीने आपले दोन्हीकडचे 2 तयार झालेले आहे. मधून आपण हे कट करून घेऊया. तर बघा, दोन्ही साईडचे 2 तयार झालेले आहे. याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अस्तर. तर बघा, मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे, थोडंफार जास्तीचं आहे, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने केलं तर एकदम सोपं पद्धतीने आपल्यावालं बाही डिझाईन तयार होती. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, मी कट करून घेतलेलं आहे, त्याला पिना पॅक करून घेतलेला आहे सगळ्या साईडने. तर बघा, आपल्याला आता अशी चौकोन आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे, थोडं काहीतरी किंचितभर. तर बघा, अशी टीप मारून घ्यायची. तिथं टोक आहे तिथं आपल्याला सुई थांबून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी टीप मारीत चालायची आहे. किंचित काहीतरी आपल्याला थोडीशी नाकळत अशी टीप मारीत चालायचं आहे. तर बघा, इथं टीप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. परत दुसऱ्या याला परत आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे. या पद्धतीने टोकाजवळ ठेवायचं आहे आणि टीप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा, दुसरं पण आता जे तिसरं उरलेलं आहे ते पण आपण तसंच सेम त्या पद्धतीने करून घेऊया. तर बघा, मी तिन्ही करून घेतलेले आहे. आपल्याला आता हे साईडचं कट करून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे हे पलटायला सोपं जातं. तर बघा, कट मारून घेतलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला हे उरलेलं अस्तरचं कापड असं आतमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने 4ही कोपरे आपल्याला सेम अशीच पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आता आपण हे सगळं याच्यावरती टिप मारून घेऊया. तर बघा, मी टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. आता आपल्याला याचा परत मध्य घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला असा मध्य घ्यायचा आणि याच्यावरती खडूने मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण बाईला जोडू तेव्हा आपल्याला मध्य घेऊन सोपं जातं. तर बघा, एकदम मी सोपी पद्धती तुम्हाला सांगत असते. तर बघा, दुसरं पण मी तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर बघा, आता आपण बाईची पण मध्य घेतलेला आहे आणि याचा पण आपण मध्य घ्यायचा आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला वरतून काय करायचं आहे की 1.5 इंच आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे वरतीला साईडनी. तर बघा, या पद्धतीने आपल्याला 1.5 इंच वरतून सोडून द्यायचं आहे. दोन्ही पण बाईला सेम तसंच करायचं. आपल्याला 1.5 इंचाची मार्जिंग सोडायची आहे वरतून,
म्हणजे कसं तुम्हाला पण सोपं जाईल शिवण्याच्या वेळेस. तर बघा त्या पद्धतीने 1.5 इंचाच्या वरती आपल्याला जे चौकोनाचा आहे तो टोक त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावरती पक्क करून घ्यायचं आहे, म्हणजे पिना लावून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा दोन्ही याला मी पिना पॅक करून घेतलेला आहे. नंतर बघा या पद्धतीने आता आपल्याला तिन्ही चौकोनाला सेम तशी टिपा मारून घ्यायची आहे. आपण पहिल्या टिपा मारल्या तशाच जिचं कोपरा आहे तिथं आपल्याला सुई खाली घालून घ्यायची आहे, कारण आता ही मेन आपले बाईवरती डिझाईन बनवणार आहोत. कॅनव्हासवर पहिले जे मारले त्याच्यावरती थोडंफार चुकलं तरी पण चालतं, पण याच्यावर अजिबात चुकून द्यायचं नाही. आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कोपऱ्यावरती अशी मस्त. इकडं तिकडं झालं तर मग आपली वाली जे चौकोन आहे ते वाकडे तिकडे होऊ शकते, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा मी परत दाखवत आहे. या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आणि जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची या पद्धतीने. मग परत आपल्याला दुसरी टिप मारी चालायची या पद्धतीने. परत सुई आपल्याला ठेवून घ्यायची आहे, परत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, परत सुई टेकून घ्यायची आणि परत आपल्याला अशी टिप मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा आता ही पक्की टिप मारलेली आहे. तर आता आपण धागा काढून घेऊया, कट करून घेऊया आणि खालचं पण सेम असंच आपल्याला करून घ्यायचं या पद्धतीने. व्यवस्थित धागे कट करायचे. तर बघा आता हे पण तयार करून घेऊया. तर बघा मी हे पण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण पिना काढून घेऊया. तर बघा या पद्धतीनं आता आपल्याला थोडंसं कापड नाकिंचित ठेवायचं आहे आणि आपल्याला ही कट करून घ्यायचं या पद्धतीने. आपल्याला सगळे आहे तिन्हीचे तिन्ही असेच कट करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण पलटू तेव्हा आपल्याला सोपं पण पलटायला जाईल आणि याचे कोपरे पण व्यवस्थित निघल्या जातील. तर बघा असे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि जे वरचे आहे सेम आपल्याला असेच करून घ्यायचे आहे, जे आता केलेलं आहे सेम तसेच. तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते. तर बघा आता कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला मधून जे कॅनव्हास आहे आणि अस्तर लावून घेतलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपल्याला बाही कट नाही झाली पाहिजे. तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्या आतमध्ये ढकलून द्यायचे आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इस्त्री पण फिरून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने असे आपल्याला आतमध्ये ढकलायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला उलट्या साईडने नीटनेटके करून घ्यायचे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित झालेलं आहे. तर बघा किती सुंदर असे आपले चौकोन तयार झालेले आहे व्यवस्थित. तर बघा याच्यावरती आता आपण टिप मारून घेऊया कडाकडाला व्यवस्थित. तर बघा तुम्हाला याच्यावरती तुम्ही लेस पण लावू शकता. तुम्हाला लेस लावून घ्यायची असली तर तुम्ही लेस पण लावू शकता. तर मी लेस नाही लावणार, तुम्हाला लावायची तर तुम्ही नक्की लावू शकता. तर बघा मी टिप मारून घेतलेली या पद्धतीने. आता आपण जे खालचे आहे ते पण आपण टिप मारून घेऊया. तर बघा टिप मारून घेतलेली आहे. याला तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता आतल्या बाजूला. तर आता आपण दुसरी तयार करून घेऊया. तर बघा मी दुसरी पण तयार करून घेतलेली आहे. शोचे बटन लावून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा आजची डिझाईन तुम्हाला बाही कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.